जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव. मी ॲक्च्युली थोडंसं लेट चालू केलं व्हिडिओ शूटिंग करायला. ही आहे कडबा आणि मक्याची कुट्टी, म्हणजे ज्वारी आणि मक्याची कुट्टी. मी सध्या या दोघींना सकाळी ही सुकी कुट्टीच टाकत असतो. आणि घोड्यांसाठी इथे आत माझ्या या खोलीत चण्याचं कुटार पण आहे आणि गव्हांडा पण आहे. तर मी ऑल्टरनेट देतो, कधी चण्याचं कधी गव्हांडा. आपण पाहू शकता मे बी थोडासा लाईट कमी आहे या ठिकाणी. तर आज माझा विचार आहे की आज घोड्यांना पण मिक्समध्ये मला असं वाटलं की कुटार कमी पडेल, म्हणून मग मी हे नागपूरवरून बोललेलं कुटार आहे. आणि यात आहे चोकर, 2 एक्स्ट्रा पोते ठेवलेले आहे मी असं म्हणून. माझा हॅपी बर्थडे झाला. तेजसला फोन केला होता पण तेजसला काही जमणार नाही असं वाटत आहे. आज शनिवार आहे. हाय पद्मा. तुम्ही पाहू शकता की एकट्या माणसाला किती त्रास होतो. हे सर पद्मा, हे माझ्या बेबूला थोडंसं इन्फेक्शन झालं. तिचं आम्ही काल ट्रीटमेंट केलं आहे. काल दुपारी तिघांनाही आंघोळ वगैरे घातली मी. यांचं एवढं खाणं झालं या दोघींचं की मग मी त्यांना बाहेर सोडतो दिवसभर. थोडंसं ते पण बाहेर फिरून येतात. मागे आम्ही हे असं तयार केलेलं आहे थोडंसं. तर या ठिकाणी मग मी पद्मा आणि जी पिल्लू आहे आमची अवन्या, तिला बाहेर सोडतो. आता पद्मा ताजीच डिलिव्हरी झाल्यामुळे तिचा आहारही थोडासा आता वाढलेला आहे. मिल्क प्रोडक्शनसाठी ऑब्व्हियसली आहार थोडा जास्तच लागतो. ही अशा प्रकारे आम्ही कुट्टी यात भिजवतो. ॲक्च्युली थोडंसं चुकलं माझं. मी तुम्हाला चण्याचं कुटार भिजवून दाखवायला पाहिजे होतं, कारण त्यात खाली तुम्हाला कळलं असतं की त्यात माती किती आहे. आता हा गव्हांडा माझा घरचा असल्यामुळे मी बरंच प्रिकॉशन घेऊन हा काढलेला आहे. त्याच्यामुळे कसं आहे ना की यात माती किंवा कचरा फारसा नाही, म्हणजे माती किंवा गोटे फार कमी आहेत. नाही ऐ हे अशा प्रकारे आम्ही भिजवतो. याला घोळून घेतो, कारण यात असं घोळलं की यात असणारी जी धूळ आणि माती आहे. कसं आहे, हा सगळा शेतमाल आहे. शेतमाल म्हटल्यावर माती राहणारच मातीत पिकल्यावर. आणि आपल्याला घोड्यांना त्याच गोष्टीपासून वाचवायचं आहे की त्यांना मातीचा संपर्क नको यायला त्यांच्या पोटात. कारण आपल्या सगळ्यांना अशोप्रवीणना माहिती आहे की घोड्यांना सगळ्यात जास्त नुकसान कशाने होतं. मे बी तुम्हाला आता माझा आवाज जरा क्लिअर येईल, कारण मी नाकाला झाकलेली पट्टी काढली आहे. जो धुरडा उडतो त्यांनी मला सर्दीचा त्रास होतो, ॲलर्जी आहे मला. त्यामुळे थोडंसं मला काळजीपूर्वकच राहावं लागतं. ए गुड्डू, तू बाहेर कशाला बसली? थंडी आहे ना बाहेर. स्वेटर घालून आहे बा. तिला रोज मला असं पाहायला आवडतं असलो की ती चेअरमध्ये बसलेली असते. ए नाही खाऊ असं. हे बघा, हे जाळीचे टोपले आहेत. म्हणजे काय नाही, यातलं पाणी निघून जातं एक्स्ट्रा असलेलं, आणि चारा आपला धुतला जातो.
पोरांना फोन केले होते मी, पण कोणी आज मदतीला आलं नाही. जर जनरली कोणी ना कोणी येतं. आता जवळपास एक 7-8 दिवस झाले कोणी फारसं येऊन नाही राहिलं आहे. मे बी पोरांच्या पण शाळा ट्युशनही असतात. सगळे शिकणारे पोरं आहेत, ते बिचारे येतात, आवडीने करू लागतात. त्याचं समाधान आहे मला, कारण मला पण थोडंसं कामाला हातभार लागतो. कधी इमर्जन्सी कुठे मला जायचं काम पडलं, पोरं तेवढी हेल्प करतात. हा मी पद्मरा चारा काढून ठेवलेला आहे इथे. थोडासा हा व्हिडिओ लॉंग होऊ शकतो, पण कसं आहे ना की तुम्हाला पुरेपूर पाहायला मिळेल की नेमकं काय काय करावं लागतं, कशाप्रकारे करावं लागतं, आणि खरंच फिजिकल एक्झर्शन किती होतं, काय होतं. आणि त्याही उपरांत कधी कधी असं होतं की एवढं सगळं केल्यावर राईड करायला मिळत नाही. कधी काही इमर्जन्सी पेशंट येऊन जातं, काही होतं, तर तो पण एक इश्यू असतो. हा माझ्या राणीचा चारा आहे. मी गाईला पण संध्याकाळचा जो चारा असतो तो गाईला पण धुवून लावतो. कुट्टी ॲक्च्युली धुवायचं काम नाही आहे, कारण कुट्टी भरपूर स्वच्छ आहे ती, पण हे गवांड्याला आणि याला धुवायची गरज आहे. आणि मित्रांनो, थोडंसं माफ करा, बऱ्याच लोक मला म्हणतील की मी असं का करतो. उन्हाळ्यात मी असं करत नाही, पण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मी काय करतो ना, मी सकाळीच संध्याकाळसाठी पण चारा काढून ठेवून देतो. कारण मी एकटा असतो, मग संध्याकाळी आलं, दुपारी दवाखान्यात आलं 4-4:30ला की मी चारा टाकून देतो घोड्यांना. काय म्हणते सारा? पद्माने चारा पूर्ण साफ केला. राणी कधीच चारा साफ करत नाही. राणी भरपूर काड्या शिल्लक ठेवते. मग मी काय करतो, मी गाईच्या एक टाकून देतो. गाय बऱ्याच वेळेला हे खाऊन टाकते. नाहीच खाल्ला तर मग जाळायला आहेच आम्हाला, पण नाहीतर त्याला काय थोडं थोडं चोकर लागलेलं असतं, तर गाय वासरू मिळून खाऊन टाकतात. हिची एक सवय आहे पद्माची. मी कधी दवाखान्यात आलो बाहेरनं की ती आधी मला आवाज देते. खास करून ज्या इकडे चारा नसेल तेव्हा तर बिलकुल नक्की आवाज देते मला. का ग मनी? सर हो इकडं. ओ बेटा, ओ काय म्हटलं? थांब पद्मा, 1 मिनिट थांब. हिला मोठी सवय. मी इथे बनण्यासाठी पण थोडा चारा ठेवायला सुरुवात केली आहे. ही कोरडी कुट्टी आणि थोडंसं चोकर मी कोरड्याचा टाकून देतो. ती पण खायला लागली आता थोडं. आजची आहे 16 तारीख. आता तीसुद्धा होईल, उद्याला 1 महिन्याची होईल. कुटार आणावं लागेल मला पुन्हा. हे गाईचं खाऊन झालं की मी हा टब तिकडे शिफ्ट करतो आणि त्यात मग पद्माला टाकून देतो चारा. तेज प्रताप महाजगबंदन. लावा साहेब तुम्ही. थांबा ना, हे करू द्या थोडंसं. ॲक्च्युली राणीला इथे काही लावून ठेवावं लागत नाही, पण तुम्ही बघितलं तिकडे पद्माला मी साईडनी पोती लावून ठेवले आहे. कारण पद्माला ना चारा उडवायची सवय आहे. चारा खूप फेकते ती.
आणि मग खाली पडलं चारा खात पण नाही. त्यामुळे मला खूप केअरफुली चारा काढावा लागतो तिचा. हा संध्याकाळचा चारा आहे. कसं आहे, शेण उचलायच्या पहिले एकदा सगळे चारे काढून ठेवून दिले की थोडंसं बेफिकीर होऊन जातं. मग मी चोकर सगळ्यात शेवटून कालवतो. पहिले सुरुवातीला त्यांना थोडंसं जर आहे असंच कोरडं कुटर खाऊ देतो. थोडंसं तुम्हाला इकडे तिकडे बघितलं तर जरा कचरापट्टी दिसेल, कारण कसं आता एकट्या माणसाच्या हाताने काय काय करावं हाही एक खूप मोठा प्रश्न आहे. कधी कधी मला पण असं वाटतं की यार आपण थकून जातो. माणूस शोधतो पण माणसाच्या हातचं काम बऱ्याच वेळेला काय होतं पसंत पडत नाही. कारण शेवटी ते काय, ते निव्वळ त्यांची एक पैसे मिळतात म्हणून काम करायचं बघतात. वेळेवर काम करणार नाहीत किंवा पाहिजे तसं काम करणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींची अडचण असते. छान दिसतं बेटा. छान छान. अच्छा, साराला विचारते का तू? बर. आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की हा चारा मी इथं असा का काढून ठेवला आहे या छोट्या टोपल्यामध्ये. तर हा आहे आमचा पाहुण्यांचा चारा. पाहुण्यांचा अर्थ की रोज दारासमोर कुठली ना कुठली गाय किंवा काहीतरी येतं, तर हा मी त्यांच्यासाठी काढून ठेवतो चारा. थोडं बहुत त्यांना पण खाऊ घालता आलं पाहिजे म्हणून हा थोडा चारा मी त्यांच्यासाठी ठेवत असतो. बरेचसे लोक येतात, भाऊ रायडिंग करायची आहे, भाऊ रायडिंग करायची आहे, भाऊ रायडिंग करायची आहे. मला सगळ्यांना एकच मत आहे, नुसतं उगीच पाहुण्यासारखं येऊन रायडिंग करायची म्हणण्यापेक्षा या थोडीशी मदत करा, करून बघा. करा असं नाही म्हणत, करून बघा आणि मग म्हणा की ह्या रायडिंग करायची आहे. तर तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की रायडिंग काय असतं. ते घोडं पोसणं हे काही गंमत नाही आहे. आपण बरेचसे जे धुरंधर आहेत या अश्व जगातले, जसे मनोजी शर्मा, आशुजी पंडित, बाबा बालकदासजी, त्याच्यानंतर आपले महाराष्ट्रातले राजदादा तपकीर, या बऱ्याच लोकांना तुम्ही लोक फॉलो करत असाल, त्यांचे व्हिडिओज तुम्ही बघत असाल. खरंच बघा, कळेल ते जे काही शब्दप्रयोग करतात घोड्यांच्या बाबतीत ते किती सत्य असतात. म्हणणं सोपी आहे, करणं तेवढंच कठीण आहे. दिवसभर त्याही बाहेर फिरतात. इथे जवळच एक ग्राउंड आहे, तिथे हिरवा चारा पण त्यांना थोडासा मिळून जातो. तर संध्याकाळी मग मी दोघींना मिळून एवढा चारा आणि यात चोकर मिक्स करून त्यांना मी खाऊ घालतो संध्याकाळी. आधी मी सकाळीच त्यांना चोकर द्यायचो, पहिले तर 2 वेळा पण द्यायचो, पण आता कसे तेवढी गरज पडत नाही म्हणून मग मी देणं बंद केलं आहे. आणि संध्याकाळी द्यायचं मेन कारण असं की त्यांना घरची ओढ राहिली पाहिजे किंवा घरी गेल्यावर आपल्याला चांगलं खायला मिळतं हे जर का त्यांना माहीत राहिलं तर त्याबरोबर घरी येतात. नाहीतर काय होतं, यायला कंटाळा करतात किंवा मग घरी जाऊन काय आपल्याला तेच सुका चारा खायचा आहे म्हटलं तर ते येणं टाळतील, घरी कंटाळा करतील. आपल्या माणसांसारखंच आहे सगळं.
बाईंनी रोज चांगला स्वयंपाक केला तर माणसाला खायची इच्छा होते, जायची इच्छा होते. नाही तर आपण बाहेर जेवायला पाहतो. तसंच या जनावरांचं देखील आहे. हे बघा माती, हा माझा प्रयोग आहे. मी हे असं करत असतो नेहमी. याचं कारण मी तुम्हाला नंतर कळेल. व्हाय टू वेस्ट. आज शनिवार आहे तर थोडंसं दवाखाना जरा लेट राहील माझा. हे जे दाणे टाकतो मी, हे किडे खातात. काही दाणे यातले पक्षी खातात. जर का सगळेच फेकून दिले तर काही खरं नाही. हे पक्ष्यांसाठी पक्ष्यांसाठी पक्ष्यांसाठी. हे ॲक्च्युली आम्ही इकडे टाकतो लीद याकरता. आधी न टाकत इथे, मग हे नंतर पसरवून टाकतात घोडे. वाळली की नमस्कार. हो हो. वाळल्यावर काय होतं की छान जागा भुसभुशीत होऊन जाते. पद्माला आणि पिल्लूला मी थोडंसं तिकडे ठेवत असतो दिवसभर, म्हणजे त्यांना जरा या हिवाळ्याचं ऊन पण मिळतं. पद्मा ये हळू ये हळू ये हळू ये हळू ये. बस ये इकडे. तिकडं चल, तिकडं. आणतो तिला पण आणतो मी. थांब, ती कुठे अडकली माहित नाही. अरे अनु, थोडा इकडे उभा राहतो का रे, 1 मिनिट. हो थांब. अगं बाई, ये इकडे. चल चल. अरे
सरक राणी. तिला इथे पण केस गेले यार. इथे पण हिला औषध लावावं लागेल. जा. तुम्ही तिच्या मस्त्या पाहू शकता अवन्याच्या. ये है हमारा देसी जुगाड़. राणी थोडी सरक बेटा, सरक थोडी. जा. झालं का ग? चलो जाओ बाहर. ए थांब. चलो. चला दिल्लू इकडे पाहू दे मला. कडी पाहू दे तुझी. चल बघ. बाय बाय. जा जा जा. आली आपली हळूहळू हळूहळू. सध्या दूध बंद आहे हिचं. ओ माय गॉड, मेरा टकरा गया मेरा कैमरा. आज गव्हांडा डे आहे आमचा, गव्हांडा डे.
इथं नंतर टाकतो. आता इकडलं साफ करायचं बाकी आहे. राणीचं पाय पाहू दे का, दाखव. हे आहे कॅल्सिमस्ट गोल्ड, जे कॅल्शियम मी सध्या पद्माला देतो आहे. पण माझी बेबस पहिले खाते. ये मा पिल्लू, अवन्या आहे गे. ए पद्मा, तू तिला कशाला पळवते विनाकारण? थांब ना, थांब दे रट्टा एकनं ठेवून घे. मी मारेन तुला पद्मा, थांब बरं. अरे पहिले तिला तर खाऊ दे. हे तेरी, जा, नको खाऊ. घे मा, थोडंसं तिला खाऊ दे, तेवढं तिला पण सवय होते जरा. झालं, तुलाच खायचं आहे, घे. समोर आहे, समोर आहे, समोर आहे. राणीला. हो मा, आलो. राणी बिना चोकरचा चारा खातच नाही बिलकुल. बस बस. मी आजच तुझी तारीफ केली की राणी चारा सांडवत नाही म्हणून, आणि तू चारा सांडवला. हो आई, हो राहू दे ना, येऊन घेऊन जाईल नंतर. तू येऊन घेऊन जाईल म्हटलं नंतर. अगं हो माहिती आहे, जाऊ दे. ज्याची काळजी त्याला असायला पाहिजे. घे आई, माझा कॅमेरा चालू आहे. दूध तयार करायचं आहे, त्यामुळे तिला थोडंसं जास्त देतो मी चोकर. थांब, मध्ये मध्ये तोंडाशी मागाशील. थांब. थांब गं पद्मा, थांब 2 मिनिटं, काय प्रॉब्लेम आहे? ॲक्च्युली माझ्याकडे चावत नाही, भीती काय वाटते, एखादा काल होता ना, समजायला तोंड घातलं आणि चुकून जर आपला हात सापडला तर आपले बोटं माफ आहेत. हिला आहे चारा सांगायची सवय, म्हणून मी काय करतो, अर्धा चारा काढून ठेवतो. चल बाजू बाजू, मला दे, म्हणजे जेणेकरून कमी चारा राहिला, सांगण्यात जरा कमी जातो. त्या ठिकाणी चालू केलं तुम्ही. इथे हा, नंतर मी
दवाखान्यात जाताना एक 10:30-11ला त्याच्यात परत टाकून देईल जरा. त्याच्यासाठी जायचं आपण नंतर. ओ माय गॉड चांगला. नाव इट्स टाईम फॉर मेडिसिन. माझे एक मित्र आहेत वेटरनरियन, त्यांनी मला सजेस्ट केलं. मी कालच सर्वांना जे दंताची औषधी असते अल्बोमार, हे अल्बोमार हे पिल्लूला दिलं. सोबतच ज्या राणी आणि पद्माला 60 ml दिलेलं आहे आणि पिल्लूला दिलेलं आहे 15 ml फक्त. तर आणि डॉक्टरांसोबतच सांगितलं की तिला जे हायटेक असतं आयव्हरमेक्टिन ते पण तिला सुरू केलेलं आहे की जेणेकरून तिचे जे केस गळत आहेत ते गळायचं थांबायला पाहिजे. आणि हे आहे आता मेडिसिन. सोबत या 2 अँटीफंगल ट्यूब्स आहेत, ह्या पण तिला लावायच्या आहे. कुठे गेलं रे दुसरं? अरे दुसरी ट्यूब कुठे गेली? तर बायनर आयटी आहे. ए थांब, बस बस बस. घेते बेटा, गेले शांत शांत. गुड गर्ल. हे आहे ब्रुटॉन, जे की आहे लिव्हर टॉनिक. आपण पाहू शकता माझं पिल्लू किती गोड पितं आहे, छान. हे तिला 10 ml द्यायचं आहे. आणि आता वेळ आहे तिला, आता हे कुठे ठेवू मी? यस, हे ऑइंटमेंट लावायचं आहे. ना बेबो, असं नाही करू बेटा, तुझ्यासाठीच आहे ना बेटा हे. बस बस बस. आणि हे दुसरं एक ऑइंटमेंट आहे, थोडंसं स्ट्रॉंग अँटीफंगल आहे. हे पण तिला मी चालू केलेलं आहे माझ्यासोबतच. ॲक्च्युली हे मी माझ्याकडनं चालू केलेलं आहे तिला, की 1 से भले 2. ना बेटा, ना 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 ना. ॲक्च्युली एकट्यात हे सगळे कामं करणं थोडंसं टफच आहे, कारण पिल्लूसुद्धा काही एवढं सोपी नसतं कंट्रोल करायला. एक वेळ घोडी तुमचं ऐकून घेईल, पण पिल्लूला काय तुमचा धाक पण नसतो आणि काहीच नाही. त्याच्यामुळे तिने सगळं ऐकणं म्हणजे जरा कठीणच आहे. म्हणे कुठे अजून पाहू दे मला, अजून कुठे? झालं का? हां, या पायाला आहे थोडंसं. बस बस बस, झालं झालं. ना ना. झालं, भागो अभि. अशा प्रकारे हे सुद्धा काम माझं आटोपलेलं आहे. हे यांना सध्यापुरता थोडंसं लहान बकेटमध्ये मी पाणी ठेवून देतो इथे. मित्रांनो, तुम्हाला माझा हा दिनक्रम, माझं हे जे डेली रुटीन आहे, कसं वाटतं नक्की सांगा. तसं आज शनिवार आहे, त्यामुळे मी राणीला रायडिंगला नेऊ शकतो. पण आम्ही कालच एक शेत घेतलं, तर आज लहान भावाला जाऊन ते शेत दाखवायचं आहे. अशा प्रकारे माझे पूर्ण कामं आटोपले. ये फक्त एक काम राहिलं आहे, ते म्हणजे त्यांना फिरवून आणणे, जे की सगळ्यात महत्त्वाचं काम आहे.
खैर शनिवार आहे, दुपारून जायला राईड मारायला मी. सो बाय बाय मित्रांनो, बाय बाय.